मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज हा कसा भरायचा, व्यवस्थित अर्ज कसा लिहायचा ज्याच्यामुळे आपला अर्ज हा रिजेक्ट होणार नाही आणि या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणकोणते सोबत जोडावे लागणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपला हा व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो पण कामाचा आहे। जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात। पण आता चला टाईम वेस्ट न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर की हा योजनेचा फॉर्म आहे। हा फॉर्म आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे। तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकतात आणि ते टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे। आता समजून घ्या की हा लिहायचा कसा। तर सर्वात प्रथम तुम्ही एक नंबरला पाहू शकता की महिलेचे संपूर्ण नाव, ज्या महिलेचा आपला अर्ज करता आहे त्यांचं संपूर्ण नाव आहे इथं लिहायचं आहे। महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इथं लिहायचे आहे आणि महिलेचे लग्नानंतरचे जे नाव आहे ते इथं लिहायचे आहे। अशा प्रकारे एक नंबर ऑप्शन संपलेला आहे। आता दोन नंबर काय आहे, जन्म दिनांक। इथं आपल्याला दिनांक लिहायचा आहे, इथं महिना आणि इथं वर्ष। अशा प्रकारे दोन नंबरचं ऑप्शन आपलं संपलेलं आहे। अर्जदारांचा संपूर्ण पत्ता, आता जो अर्जदार आहे महिला त्याची संपूर्ण पत्ता इथं आधार कार्डावर जो असेल तो इथं लिहायचा आहे। अशा प्रकारे आपलं तिसरं ऑप्शन संपलेलं आहे। आता चौथं पाहूया आपण, जन्माचे ठिकाण। जिथे महिलांचा जन्म झाला आहे तिथला जिल्हा, गाव असेल तर गाव, शहर जे असेल ते इथं लिहायचं आहे। त्या गावाला ग्रामपंचायत आहे का, नगरपंचायत आहे का आणि नगरपालिका आहे का, हे तिन्हीपैकी जे असेल ते इथं लिहायचं आहे आणि त्या ठिकाणचा जो पिनकोड असेल तो देखील इथं लिहायचा आहे। अशा प्रकारे आपला चौथं ऑप्शन संपलेला आहे। खाली पाहू शकतो की आपण 5व्या नंबरमध्ये आपला मोबाईल नंबर माहितलेला आहे, तर तो इथं मोबाईल नंबर व्यवस्थित लिहायचा आहे। जो आपल्याला 6वा ऑप्शन आपण पाहू शकतो की आपला आधार कार्ड नंबर माहितलेला आहे, तो देखील आपल्या इथं व्यवस्थितपणे लिहायचा आहे। 7वा ऑप्शन आपण आता जाणून घेऊया, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय असेल, होय नाही असल्यास दरमहा रक्कम। जर तुम्हाला शासनामार्फत म्हणजे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनामार्फत जर एखादी योजना आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला दरमहा 1000, 1500, 2000 अशी काही रक्कम मिळते का, ती इथं लिहायची आहे। आता जी रक्कम आहे ती इथं लिहायची आहे आणि जर होय आहे का, तुम्हाला आहे की पगार की नाही, ते इथं होय नाही म्हणून टिक करायची आहे। अशा प्रकारे आपला 7वा ऑप्शन संपला। 8वा ऑप्शन आपण आता पाहूया की वैवाहिक स्थिती। आता महिलांचं, ज्या महिलाचा आपला अर्ज करता आहे त्याची स्थिती काय आहे, म्हणजे लग्न आहे का, घटस्फोटित, विधवा जे असेल ते इथं लिहायचं आहे। परित्यक्त्या, निराधार जे असेल ते इथे व्यवस्थित लिहायचं आहे। अशा प्रकारे आपला 8वा ऑप्शन संपला। 9वा ऑप्शन आता आपण पाहूया। 9वा ऑप्शन हा महत्त्वपूर्ण आहे आणि ध्यानपूर्वक लिहायचा आहे। अर्जदारांचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, ज्या बँकेमध्ये आपला अकाउंट आहे त्याचा तपशील आपल्याला लिहायचा आहे। सर्वात प्रथम इथे बँकेचं नाव लिहून घ्या आणि बँकेचे पूर्ण नाव जे असेल ते इथं लिहायचं आहे। बँक खातेधारकांचे नाव जे असेल ते इथं व्यवस्थित लिहायचं आहे। बँक खाते क्रमांक हा देखील इथं व्यवस्थित आणि पाहून बरोबर लिहायचा आहे। बँकेचा IFSC कोड हा देखील महत्त्वपूर्ण आहे, तो देखील इथे व्यवस्थित लिहायचा आहे। अशा प्रकारे आपलं 9वं ऑप्शन संपले। आता आपण 10वा ऑप्शन पाहूया की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का नाही। तुमचं बँक खाते आपल्या आधार कार्डाशी लिंक असेल तर इथं होय किंवा नाही टिकवरती टिक मार्क करायची आहे। अशा प्रकारे आपला 10वा ऑप्शन संपलेला आहे। 11वा ऑप्शन पाहून घ्या। आता नारी शक्ती प्रकार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, परिवेशिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला। आता तुम्ही पाहू शकता की याच्यापैकी तुम्ही जे असेल त्याच्यावरती आपल्याला राईट टिक करायची आहे। जर तुम्ही यापैकी कोणीच नसाल तर सामान्य महिलावर टिक मार्क करू शकतात। अशा प्रकारे टिक मार्क करायची आहे। 12व्या नंबरवरती खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी। आता तिथं अपलोड करावं म्हणत आहे, पण आपल्याला या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करायचा आहे। आता अर्ज करताना हे वरील जे डॉक्युमेंट सांगणार आहे मी, हे सर्व आपल्याला सोबत जोडायचे आहेत। तर कोणते डॉक्युमेंट आहेत, तर आधार कार्डाची झेरॉक्स व्यवस्थित काढायचे आहेत, आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदारांचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदारांचे फोटो। आता तुमच्याकडे हे आधार कार्ड तर आहेच, याला टिक मार्क आणि व्यवस्थित झेरॉक्स काढायचा आहे। आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, याच्याऐवजी तुमच्याकडे आता शासनाच्या नवीन नियमानुसार जर तुमच्याकडे TC असेल ते देखील इथे ग्राह्य धरण्यात येत आहे, त्यामुळे TC देखील अपलोड करू शकतात। उत्पन्न प्रमाणपत्रचं आता काय झालं की आता नवीन अपडेटनुसार
रेशन कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येत आहे, ते देखील अपलोड तुम्ही झेरॉक्स काढून देऊ शकतात. आता अर्जदाराचे हमीपत्र हे देखील मी तुम्हाला देत आहे, ते देखील व्यवस्थितरित्या लिहायचे आहे. राहिला आता बँक पासबुक, हे जर तुमच्याकडे असेलच याच्यात काही वाद नाही. तर कोणतं बँक चालेल? आता पोस्ट बँक देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे, त्यासाठी पोस्ट बँकेचे देखील अकाउंट चालते. त्यामुळे 5वा ऑप्शन संपला. आता 6वा काय आहे? अर्जदाराचा फोटो. हा फोटो तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तर आपल्या 12व्या ऑप्शनमधले सर्वच कागदपत्र आपल्याकडे आहेत. सर्व कागदपत्रांच्या व्यवस्थित झेरॉक्स काढायचे आहेत. क्लिअर कट दिसले पाहिजे असे झेरॉक्स काढायचे आहेत आणि त्याच्यासोबत जोडायचे आहेत. आता की टिप काय लिहिली आहे? अर्जदाराने सादरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. अर्ज आता आपण व्यवस्थित भरलेला आहे. आवश्यक कागदपत्र देखील आपण सोबत जोडलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही हा अर्ज आपल्या जवळच्याच अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करू शकता. हे आहेत अर्जदारांचे हमीपत्र. हे आपल्या 12व्या ऑप्शनमधून 4थ्या नंबरवरती दिलेलं आहे, अर्जदारांचे हमीपत्र. आता हे अशा प्रकारे अर्जदाराचे हमीपत्र आहेत. आता हे लिहायचे कसे हे समजून घ्या. हे लिहिणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच्यामुळेच ह्या चुकीच्या लिहिल्यामुळे जवळपास 50,000 अर्ज हे रद्द झाले आहेत. त्यामुळे व्यवस्थित कसं लिहायचं हे समजून घ्या. तर सर्वात प्रथम तुम्ही वर पाहू शकता की मी घोषित करते की आपल्याला फक्त अशी राईट टिक करायची आहे. फक्त राईट टिक करायची आहे अशा प्रकारे. ह्या बॉक्समध्ये करायचे आहे व्यवस्थितरित्या. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. तुमच्या कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे. यासाठी तुम्ही हे घोषित करतात. त्यामुळे राईट टिक करायची आहे. खाली तुम्ही पाहू शकता की माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. तुमच्या कुटुंबात कोणीही व्यक्ती सदस्य आयकरदाता नसायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही टिक मार्क करायची आहे. खाली पाहू शकता की मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. जर नसेल तर इथे टिक मार्क करून घ्यायची आहे. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500 रुपयापेक्षा रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही. तुम्हाला 1,500पेक्षा अधिक रकमेचा लाभ मिळतो का? नाही, तर टिक मार्क करायची आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाहीत. तुमच्या कुटुंबात कोणी आमदार, खासदार नाहीत हे देखील तुम्ही मान्य करतात. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक नाहीत. हे देखील तुम्ही अशा प्रकारे टिक मार्क करून मान्य करतात. माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. ते पण आता हे ऑप्शन काढून टाकण्यात आले आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं काही करायचं नाही. माझ्या कुटुंबाकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणी करत नाहीत. जर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर गाडी आहे की नाही हे पाहून तुम्ही या अर्जामध्ये ऑप्शनमध्ये टिक मार्क करायची आहे. आता अशा प्रकारे हमीपत्र आपण भरलेलं आहे. आता खाली आपण पाहूया काय लिहिलं आहे. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन म्हणजे OTP माहिती प्रदान करण्यासाठी सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सहमती दिलेली आहे. वरील जे ऑप्शन आहेत ते भरल्यानंतर तुम्ही खाली वाचू शकता की अशा प्रकारे तुम्ही या सर्वांसोबत सहमती दिलेली आहे. फक्त आपल्याला इथे एक सही करायची आहे. या बॉक्समध्ये म्हणजे अर्जदारांची सहीचं नाव लिहिलं आहे ना, इथे आपली सही करायची आहे. व्यवस्थितरित्या सही झालेली आहे. आता आपण खाली पाहूया की तर तुम्ही आता इथं खाली पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती आहे. आता ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सादर अर्जाचा नोंदणी क्रमांक टिंब आहे. आता जेव्हा आपण हा आपला अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करणार आहोत तेव्हा ते अर्ज ऑनलाईन करणार आहेत आणि आपला जो काही अर्ज नंबर असेल, नोंदणी क्रमांक जो असेल तो इथं टाकून देणार आहेत आणि ही पावती आपल्याला ते फाडून देणार आहेत.
इथून ते अशी पावती फाडून घेतील आणि इतकी पावती आपल्याला देतील. त्या ज्या व्यक्तीकडे आपण आपला अर्ज हा जमा केला आहे त्याची सही इथं घ्यायची आहे आणि हा अर्ज क्रमांक देखील व्यवस्थित त्याच्याकडून टाकून घ्यायचा आहे. जेव्हा भविष्यात काही आपल्या अर्जसंबंधात काही अडचणी येतील तेव्हा आपल्याला या नंबरवरूनच काही दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे हा नंबर देखील व्यवस्थित त्यांच्याकडून भरून घ्यायचा आहे. इथे सही त्यांची व्यवस्थित घ्यायची आहे. अशा प्रकारे तुमचा या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करायचं आहे. आपण योजनेचे जे फॉर्म असतो ते आपण टेलिग्राम चॅनलवरती देत असतो, त्यासाठी ते देखील नक्की जॉईन करायचं आहे.